एका फ्री AI कोर्सबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी आणि 10वीपर्यंत शिक्षण झालेलं असेल असं कोणासाठीही शिकण्यासाठी अतिशय फ्रेंडली असा हा कोर्स आहे. AI फॉर ऑल किंवा युवा AI फॉर ऑल असं जरी आपण सर्च केलं तरी हा कोर्स आपल्याला भेटून जाईल. हा कोर्स सिद्धकडून म्हणजेच स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी यांच्याकडून म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं हा चालवला जातो. आणि याचं जे प्रमाणपत्र आहे ते पण आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं भेटतं. तर या कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण आता बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कोर्स आहे तो बिगिनर फ्रेंडली आहे, म्हणजे अगदी कुणीही करू शकतं. सोप्या साध्या भाषेमध्ये हा बनवलेला आहे. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे तर AI, जनरेटिव्ह AI म्हणजे काय त्याचं ओळख आहे. त्याच्यानंतर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि ChatGPT जे आपण नेहमी वापरतो तर त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि AIचे एथिक्स आणि रेस्पॉन्सिबल AI याची माहिती त्याच्यात दिलेली आहे. सर्टिफिकेटला किंवा एक्झामला कुठलीही फीस नाही आहे, मोफत आहे. तर याच्यामध्ये 6 मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल्स म्हणजे जसे आपले चॅप्टर्स असतात तसे. टोटल सिलेबसमध्ये 6 चॅप्टर्स आहेत असं आपण म्हणू. पहिला जो आहे तो AIबद्दलच आहे. बेसिक AI म्हणजे काय, मशीन लर्निंग म्हणजे काय आणि डेली यूजमध्ये आपण AIचा वापर कसा कसा कुठे कुठे करतो याबद्दलची माहिती आहे. दुसरा जो आहे चॅप्टर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बिहाइंड AI म्हणजे आपण वरवर AIचाच वापर करतो पण त्याच्या मागे त्याचं नेमकं काम कसं चालत असतं ते सांगितलं. त्याच्यामध्ये खूप बेसिक पण खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, LLM असेल किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल त्याची माहिती खूप सोप्या शब्दांमध्ये दिलेली आहे. तिसरा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये यूजिंग AI टू लर्न अँड क्रिएट, शिकण्यासाठी आणि नवीन काही क्रिएट करण्यासाठी आपल्याला कसा वापर करता येतो डेटा ॲनालिसिससाठी किंवा लर्निंग एन्हान्समेंटसाठी ते शिकवलं गेलेलं आहे. आणि चौथा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये यूजिंग AI टू थिंक अँड प्लॅन, कुठल्या आपला बिझनेस असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जॉबमध्ये किंवा मुलांसाठी शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्या गोष्टींचे प्रोजेक्ट्सचे प्लॅनिंग्स असतील ते करण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टी प्रॉपरली इम्प्लिमेंट कशा करायच्या याचं डिसिजन मेकिंग करण्यासाठी AIचा वापर कसा करायचा हे सांगितलं आहे. 5व्या चॅप्टरमध्ये किंवा 5व्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला AIचे जे एथिक्स आहेत ते सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याची प्रायव्हसी, ट्रान्सपरन्सी, त्याचं फ्रेमवर्क कसं आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि 6व्या शेवटच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला फ्युचर ऑफ AI, अजून हे बेसिक आहे आपण जे वापरतो आहे तर फ्युचरमध्ये अजून काय काय AIचे ट्रेंड्स येणार आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या कोर्सची ही आहे, एकतर हा फ्री आहे, दुसरं याला सर्टिफिकेट भेटतं आहे, गव्हर्मेंटचं भेटतं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे फक्त हा कोर्स जो आहे तो 5 ते 9 तासामध्ये तुमचा कंप्लीट होतं. म्हणजे कंटिन्यू जर तुम्ही तेवढा वेळ दिला तर एका दिवसामध्ये सुद्धा करू शकता, 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, त्याला टाईम लिमिट नाही आहे. तुमच्या स्वतःच्या कम्फर्टनुसार तुम्ही हा पूर्ण करता येतो. आता याची नोंदणी कशी करायची तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हा अवेलेबल आहे. मगाशी जे सांगितलं तुम्हाला सिद्ध, तर ते तुम्ही सर्च केलं किंवा AI फॉर ऑल असं जरी गुगलवरती टाकलं तरी पण हा कोर्स तुम्हाला भेटून जाईल. स्किल इंडिया डिजिटल हब याच्या वेबसाईटवरती तुम्ही गेलात की युवा AI फॉर ऑल हा भारत सरकारचा कोर्स तुम्हाला लगेच दिसतो. तिथे तुम्हाला रजिस्टर हा ऑप्शन येतो. मग तुम्ही रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर आधार कार्डचे डिटेल्स वगैरे मागतात आणि मोबाईल नंबर मागतात ते तुमचा, त्याच्यावर OTP वगैरे येतो. तर तिथून तुमचा कोर्स चालू होतो आणि एक चॅप्टर किंवा एक मॉड्यूल जे आहे ते दाखवलं जातं. ते एक मॉड्यूल कंप्लीट केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्येच ते याचा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर देतात सोडवायला झालेल्या व्हिडिओवरती किंवा मॉड्यूलवरती. सगळे लेक्चर्स हे व्हिडिओ फॉर्ममध्येच असतात. एक्सपर्ट्स जे आहेत ते छोटे छोटे 10-10 मिनटाचे, 9-9 मिनटाचे असे व्हिडिओ टाकलेले असतात आणि ते त्याच्यातून आपल्याला ते प्रॅक्टिकली सगळं ते शिकवतात, समोर स्क्रीनवर दाखवून शिकवतात. तर कंप्लीट झाल्यानंतर सर्टिफिकेट आपलं जनरेट होतं आणि आपण ते सिम्पली डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या रिझ्यूमला, जॉबसाठी वगैरे या सर्टिफिकेटचा वापर करू शकता.